सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका अभ्यासत आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी यश परगे या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल व तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम यश परगे या चॅनलवर स्कॉलरशिपचा भेटणार आहे। तरी अवश्य तुम्ही यश परगे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक। चला या ठिकाणी आपण उतारा हा घटक पाहूया। मग सुरुवातीला आपण त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। मग उतारा वाचन केल्यानंतर ते प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत। प्रश्न वाचन करत असताना लक्षपूर्वक ऐकत चला, लक्षात ठेवत चला। त्यावर आधारित प्रश्न जे उतार्यामध्ये त्याची उत्तरे आहेत त्या ठिकाणी मग त्यासाठी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रश्न अगोदर समजून घ्यावं लागेल। उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत। आपला पहिला प्रश्न पहा, पुढीलपैकी सत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1, श्रम कमी दर्जाचे असतात, श्रम केल्याने भरभराट होत नाही। पर्याय क्रमांक 3, श्रमातूनच मोठमोठी कामे होतात। पर्याय क्रमांक 4, केवळ बुद्धिजीवी माणसेच खूप पैसा मिळवतात। दुसरा प्रश्न पाहूयात, श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून काय करावे? पर्याय पाहूयात। पर्याय क्रमांक 1, श्रम करणे सोडून द्यावे। पर्याय क्रमांक 2, श्रमाला कमी लेखावे। पर्याय क्रमांक 3, श्रम कमीत कमी करावे। पर्याय क्रमांक 4, श्रम करीत राहावे, शेवटी श्रम करणाऱ्याचाच विजय होतो। असे पर्याय आहेत। प्रश्न क्रमांक 3 पाहायचा आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, प्रत्येकाजवळ श्रम प्रतिष्ठा यावी म्हणून काय करावे लागेल? पर्याय पाहूयात आपण। पर्याय क्रमांक 1, प्रबोधन करावे। पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याकडून काम करून घ्यावे। पर्याय क्रमांक 3, पैसा मिळवावा। पर्याय क्रमांक 4, श्रमाला कमी दर्जाचे मानावे। असे याचे पर्याय आहेत। प्रत्येकाजवळ श्रम प्रतिष्ठा यावी म्हणून काय करावे लागेल असा प्रश्न आहे उतार्यामध्ये। उतारा वाचन केल्यानंतर या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लगेच समजणार आहे। ज्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचून ऐकून घेतलेला आहे त्यांनी। चला यानंतर आपण या ठिकाणी उतारा वाचन करून घेऊयात व्यवस्थित। पहा, आज दुर्दैवाने आपण कष्टांना कमी दर्जाचे मानतो। जे श्रमजीवी आहेत त्यांना फारशी संपत्ती मिळत नाही, त्यांची फारशी भरभराट होत नाही असे चित्र दिसते। आणि बुद्धिजीवी म्हणून काम करणारे खूप पैसा मिळवताना दिसतात, परंतु श्रम कमी दर्जाचे असतात। हे कारण त्यामागे नाही तर आपला समाज तसे समजतो, ते त्यामागील कारण आहे। काय करतो? श्रम करणे कमी दर्जाचे असतात हे कारण त्यामागे नाही तर आपला समाज तसं समजतो, त्यामागील कारण आहे। आपला समाज श्रमाला कमी लेखतो। श्रम करून पोट भरणाऱ्यांना मोबदला कमी दिला जातो, म्हणून समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे, त्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे। श्रमातून सुखाची निर्मिती होते। जगातील सर्व महान कार्ये माणसाच्या श्रमातून निर्माण झाली आहेत। श्रम करणाराच पुढे जातो, त्याचीच प्रगती होते, तोच अखेरीस विजयी होतो। पहा, ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक उतारा ऐकलेला आहे त्यांना या प्रश्नाची उत्तरं देता येणार आहेत।
चला तर मग या ठिकाणी प्रश्न पाहूयात आपले. तर पहा, प्रश्न पहिला, पुढीलपैकी सत्य विधान कोणते, असा प्रश्न आहे. श्रम कमी दर्जाचे असतात का? नाही, हे तर सत्यच विधान आहे. सत्य विधान कोणते म्हटले? श्रम कमी दर्जाचे असतात. श्रम केल्याने भरभराट होत नाही. मग श्रमातूनच मोठमोठी कामे होतात. केवळ बुद्धिजीवी माणसेच खूप पैसा मिळवतात. नाही. तर पहा, या ठिकाणी या उतार्यामध्ये जे सत्य विचार पुढीलपैकी या 4 विधान दिलेले आहेत, त्यातील सत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. तर पहा, श्रमातूनच मोठमोठी कामे होतात, हेच उत्तर येईल. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. श्रमातूनच मोठमोठी कामे होतात, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, प्रश्न दुसरा, श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून काय करावे? पर्याय क्रमांक 1, श्रम करणे सोडून द्यावे. पर्याय क्रमांक 2, श्रमाला कमी लेखावे. पर्याय क्रमांक 3, श्रम कमीत कमी करावे. पर्याय क्रमांक 4, श्रम करीत राहावे. शेवटी श्रम करणाऱ्याचाच विजय होतो. मग काय येईल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर? प्रश्न आणखी एकदा समजून घ्या. श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून काय करावे? सांगा बरं, याचं उत्तर येणं अपेक्षित आहे कमेंटमध्ये. श्रम कमीत कमी केल्यानंतर त्याचा मोबदला आपल्याला मिळणार आहे का? श्रम सोडून दिल्यानंतर या त्याचा मोबदला मिळणार नाही. श्रमाला कमी लेखल्यानंतरही त्याचा मोबदला आपल्याला मिळणार नाही. तर श्रम करीत राहावे. शेवटी श्रम करणाऱ्याचाच विजय होतो. म्हणजे कष्ट जे करतात, श्रम करतात, मेहनत करतात, शेवटी त्यांचाच विजय असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे जे आहे ऑप्शन उत्तर याचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, श्रम करीत राहावे, शेवटी श्रम करणाऱ्याचाच विजय होतो. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. तिसरा प्रश्न पहा, प्रश्न तिसरा, प्रत्येकाजवळ श्रमप्रतिष्ठा यावी म्हणून काय करावे लागेल? पर्याय क्रमांक 1, प्रबोधन करावे. पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याकडून काम करून घ्यावे. पर्याय क्रमांक 3, पैसा मिळवावा. पर्याय क्रमांक 4, श्रमाला कमी दर्जाचे मानावे. उत्तर येणं अपेक्षित आहे याचं. प्रत्येकाजवळ श्रमप्रतिष्ठा यावी म्हणून काय करावे लागेल? ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर या ठिकाणी प्रबोधन करावं लागेल. श्रमप्रतिष्ठा यावी म्हणून प्रबोधन करावे लागेल. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढील उतारा आपण पाहूयात. त्यावर आधारित आधी प्रश्न वाचन करून घेणार आहोत, मग उतारा आपण सोडवणार आहोत. पुढचा उतारा पहा. उतारा क्रमांक 8. यावरील आपण प्रश्न समजून घेऊन वाचन करणार आहोत, मग उतारा वाचन करून त्यावरील प्रश्न आपणाला सोडवायचे आहेत. पहा, प्रश्न पहिला, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? पर्याय क्रमांक 1, कृष्णा. पर्याय क्रमांक 2, वैना. पर्याय क्रमांक 3, कोयना. आणि पर्याय क्रमांक 4, गोदावरी. मग आपण उतारा वाचन केल्यानंतर याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. उतार्यामध्ये याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात?
पर्याय अ काकड्या, ब टरबुजे, क कलिंगडे आणि ड वांगी. पहा, कशाचे अमृतमळे फुलतात? अ काकड्या, ब टरबुजे, क कलिंगडे आणि ड जे आहे ते वांगी. यापैकी कशाचे मळे या ठिकाणी अमृतमळे फुलतात असा प्रश्न आहे. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये अ, ब आणि क आणि ड असं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त अ आणि ब. पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त ब आणि क. पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त अ असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही असा प्रश्न आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 1 वाक्यप्रचार म्हणले मन न भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे आणि चव घेणे असे यापैकी कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला नाही म्हणते. आता समजून घेऊन लक्षपूर्वक उतारा वाचन करू आपण. यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवणं सोपं जाईल. लक्ष द्या इकडे. चला. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. कृष्णा हे काय आहे का नदीचं नाव आहे? कृष्णा नदीचं नाव आहे. पहा, समजून घ्या. कितीतरी लहान मोठ्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णालाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. म्हणजे ज्या बऱ्याच नद्या मिळत असल्यामुळं महाराष्ट्र माता म्हणता येईल असं म्हणते. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन झाले. ते कृष्णेचे दुसरे दर्शनच झाले. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. अमृतमळे कशा कशाचे आहेत पहा. पहा, या ठिकाणी एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार. गाळाचा जो विस्तार आहे व त्यात होणारी वांगी. ह्या गाळामध्ये त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे आणि टरबुजे यांचे अमृतमळे. कृष्णाकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने ती सारखीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही. मग वीट येणे दूरच राहिले. आपण उतारा लक्षपूर्वक समजून घेऊन वाचन केलेलं आहे. तर मग यावर आधारित प्रश्न आपण वाचलेला आहेत. यातील प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला शोधूयात. आपण महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 वैना, पर्याय क्रमांक 3 कोयना आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पहा, या ठिकाणी उतारा जो आहे पहिल्याच वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणता येईल? मग कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. म्हणजे कृष्णा ही कोण आहे? ही नदी आहे एक मोठी. मग
या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल कृष्णा. पुढचा प्रश्न. कृष्णा नदीच्या काळात कशाचे अमृतमळे फुलतात? काकड्या, टरबुजे, कलिंगडे आणि वांगी. मग पहा या ठिकाणी याचं उत्तर या ठिकाणी आहे. पहा, कृष्णा नदीच्या काळात गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांची अमृतमळे फुलतात, आहे की नाही? काकड्या, टरबुजे, कलिंगडे आणि वांगी. मग याचं उत्तर काय येईल रे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा, अ, ब, क आणि ड सर्व पर्याय आहेत. काकड्या, टरबुजे, कलिंगडे, वांगी. आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये काय म्हणते? फक्त अ आणि ब म्हणजे काकड्या आणि टरबुजे नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त ब आणि क म्हणते. टरबुजे आणि कलिंगडे का नाही. फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये अ म्हण, काकड्या नाही. तर या ठिकाणी काकड्या, टरबुजे, कलिंगडे आणि वांगी कृष्णा नदीच्या गाळामध्ये अमृतमळे फुलतात. कृष्णा नदीच्या गाळामध्ये कशाचे अमृतमळे फुलतात? तर काकड्या, टरबुजे, कलिंगडे आणि वांगी. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? या ठिकाणी पहा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही असा प्रश्न आलेला आहे. पहा, मन न भरणे आलेला नाही म्हणते. मन न भरणे हे आलेलं आहे. मन भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे. कंटाळा पहा या ठिकाणी वांगी खाऊन कृष्णा नदीतील व गाळातील वांगी जे आपण या ठिकाणी वारंवार खावीशी वाटणारी वांगी म्हणजे तृप्त होणार नाही, कंटाळा येणार नाही. मग चव घेणे हे सुद्धा या ठिकाणी वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही. तर मन भरणे, कंटाळा येणे, चव घेणे हे तिन्ही वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेले आहेत. तर पूर्ण करणे हे जे वाक्यप्रचार आहे या ठिकाणी उतार्यामध्ये आलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.